कॅप राउंड 3 ची अलॉटमेंट लिस्ट डिक्लेअर झालेली आहे. आता तुम्हाला कळालं असेल की तुम्हाला कुठलं कॉलेज मिळालं आहे. बऱ्याच स्टुडंट्सला आणखीन पण कन्फ्युजन आहे की कॅप राउंड 3 मध्ये काहींना दाखवलं आहे की कॅप राउंड 3 मध्ये त्यांना बेटरमेंट नाही मिळालं. तर मग आपल्याला एक्झॅक्टली कुठलं कॉलेज मिळालेलं आहे हे कसं बघावं. तर त्यासाठी तुम्हाला पोर्टलवरती लॉग इन करायचं आहे. तर मी इथे ऑलरेडी इथे लॉग इन करतोय. लॉग इन केल्यानंतर इथे तुमचे डिटेल दाखवेल आणि त्यानंतर खाली तुम्हाला जे पण कॉलेज सध्या अलॉटेड आहे त्याची तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल. जसं या स्टुडंटला जिल इंजिनिअरिंग कॉलेज आहे नरे पुण्यातलं हे कॉलेज मिळालं होतं. कोर्स जो मिळाला होता हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे आणि कुठल्या त्याला सीट अलोकेट झालं त्याची डिटेल्स इथे दिलेले असतात. आता हे जे सीट अलोकेशन आहे हे तुम्हाला कॅप राउंड 1 मध्ये मिळालेलं सीट असेल किंवा 2 मध्ये मिळालेलं 3 सीट असेल किंवा कॅप राउंड 3 मध्ये मिळालेलं सीट असेल आणि तुम्ही कुठल्याही राऊंडमध्ये ते मिळालेलं असेल पण ते जर तुमचं फायनल सीट असेल तर त्याचे डिटेल इथे दिलेले असतात. आता बऱ्याच स्टुडंटचा प्रॉब्लेम असा होता की त्यांना कॅप राउंड 1 मध्ये सीट अलोकेट झालं होतं. ते सेकंड राऊंडला गेले आणि थर्ड राऊंडला पण गेले बेटरमेंट यूज करून, पण त्यांना सेकंड आणि थर्डमध्ये कॉलेज मिळालं नाही. तर फर्स्ट राऊंडचं जे मिळालेलं सीट आहे ते ॲज इट इज राहतं आणि त्याचे डिटेल्स तुम्हाला इथे दिसतील. बऱ्याच स्टुडंटला फर्स्टमध्ये सीट मिळालं होतं, सेकंडमध्ये बेटरमेंटला गेले तर सेकंडमध्ये दुसरं सीट मिळालं आणि थर्डमध्ये सीट नाही मिळालं. तर अशा केसमध्ये सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला जे सीट मिळालेलं आहे ना ते इथे तुम्हाला दिसेल. आता थर्ड केसमध्ये आहे की तुम्हाला फर्स्ट आणि सेकंडमध्ये सीट मिळालेत आणि थर्डमध्ये परत दुसरं सीट मिळालं. तर लेटेस्ट मिळालेलं जे सीट आहे, लेटेस्ट मिळालेलं जी आपली ब्रँच आहे, जे कॉलेज आहे त्याचे डिटेल्स तुम्हाला इथे दिसेल. आणि थर्ड राऊंडला इथे तुम्हाला बेटरमेंटचा ऑप्शन नसतो का, कारण थर्ड राऊंड नंतर आपल्याला परत पुढचा राऊंड नाही आहे आपल्यासाठी. कॅप राऊंडमध्ये तो येत नाही. स्पॉट राऊंड हा वेगळ्या पद्धतीने कंडक्ट केला जातो. ते तुम्हाला इथे ऑनलाईन हे सगळे डिटेल भरण्याची गरज नसते. तर इथे फक्त आपल्याला फ्रीज हा ऑप्शनच इथे दाखवतात. जसं गिव्ह सीट ॲक्सेप्टन्स ऑप्शन फ्रीज फॉर कॅप राऊंड 3 आणि बाकीच्या ह्या ज्या तुम्ही स्टेप्स बघितल्या स्टेप 1, 2, 3, 4 हे ऑलरेडी तुम्ही जर केलेले असतील 1000 रुपीज वन टाईम हे तुम्हाला पे करायचे असतात, हे केलेले असेल तर त्याचं स्टेटस तुम्हाला इथे दिसेल. हे सगळं स्टेटस कंप्लीट आहे. याचं स्टेटस पण ग्रीन कलरमध्ये इथे दाखवतोय. आणि जे आता सीट ॲक्सेप्ट आपल्याला करायचं आहे तर त्याचं स्टेटस इनकम्प्लीट आहे. आता ते कंप्लीट करण्यासाठी या इनकम्प्लीट या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे जनरल इन्स्ट्रक्शन जे आहेत फ्रीज ऑप्शनसाठीचे ते तुम्हाला इथे दिलेले आहेत. आता थर्ड राऊंडमध्ये तुम्हाला ॲडमिशन कधीपर्यंत घ्यायचं आहे याचे डेट्स इथे मेन्शन केलेले आहेत. 2024 या वर्षी थर्ड राऊंडची जी ॲडमिशन घ्यायची डेट आहे तुम्हाला 6, 7, 8, 9 हे 4 दिवस मिळतात आणि 9 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने जे आपला ऑप्शन आहे तो पोर्टलवरती नोंदवायचा आहे आणि जे ॲडमिशन प्रोसेस आहे ही संध्याकाळी 5 वाजेच्या आत आपल्याला कंप्लीट करायची आहे. ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी आपल्याला मिनिमम 2 ते 3 तास लागतात. तर त्याआधीच तुम्ही ट्राय करा की तुम्ही कॉलेजला पोहोचलेले असाल आणि ही जी प्रोसेस आहे ही 5 वाजेच्या आतमध्ये आपली कंप्लीट झालेली असेल. आता नेक्स्ट फ्रीज ऑप्शन सिलेक्ट करण्यासाठी खाली जे बटन आहे फ्रीज अँड प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला परत लॉग इन पासवर्ड तुमचा एंटर करायचा आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP जाईल, तो OTP तुम्हाला एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय OTP फॉर फ्रीज हे जे खाली बटन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. यानंतर लास्ट स्क्रीनला तुमचा ऑप्शन फॉर्म इथे तुम्हाला त्याचे डिटेल दिसेल. कॅन्डिडेट नेम, त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ, तुमचे सगळे बाकीचे डिटेल, मार्क्स, पर्सेंटेज. तुम्हाला कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2 मध्ये आता जे पण कॉलेज मिळालेले होते त्या सगळ्यांचे डिटेल तुम्हाला इथे दिसतील. कॅप राऊंड 1 मध्ये आता या स्टुडंटला कॅप राऊंड 1 मध्येच कॉलेज अलॉट झालं होतं आणि कॅप राऊंड 2 पण ट्राय केला होता, 3 पण ट्राय केला होता, पण कॅप राऊंड 2 मध्ये त्याला बेटर कॉलेज नाही मिळालं. कॅप राऊंड 3 मध्ये पण बेटर कॉलेज नाही मिळालं. तर अशा केसमध्ये जे आपलं कॅप राऊंड 1 मध्ये मिळालेलं कॉलेज आहे ते ॲज इट इज आपल्याला राहतं आणि त्या कॉलेजलाच आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे. आता बऱ्याच स्टुडंटला कॅप राऊंड 1 मध्ये वेगळं कॉलेज असणार आहे, 2 मध्ये वेगळं कॉलेज असणार आहे. तर कॅप राऊंड 1 मधलं ज्यावेळी आपल्याला 2 मध्ये कॉलेज मिळतं तर 1 मधलं कॉलेज ऑटोमॅटिक निघून जातं. तर त्यावेळी आपल्याला कॅप राऊंड 2 मध्येच आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असतं. आता जो पण लेटेस्ट राऊंड झालेला आहे, आता लेटेस्ट राऊंड कुठला झालेला आहे 3, तर 3 मध्ये कुठलं कॉलेज मिळालं आहे तर तेच कॉलेज आपल्याला राहतं. ठीक आहे. आता 3 मध्ये जर कुठलं कॉलेज नाही मिळालं तर तुम्ही मागे जाऊ शकता. 2 मध्ये बघा, 2 मध्ये कुठलं कॉलेज मिळालं त्यात पण नाही मिळाले तर आणखीन मागे जा. मग कॅप राऊंड 1 मध्ये कुठलं तरी कॉलेज मिळालंय तर ते कॉलेज आपलं फायनल राहतं. त्या कॉलेजला जाऊन आपण डायरेक्ट ॲडमिशन घेऊ शकतो. आता इन्स्टिट्यूट कोऑर्डिनेटरचे नंबर पण तुम्हाला इथे दिलेले आहेत. या नंबरला तुम्ही कॉल करून तुमच्या जर काही क्वेरीज असेल, जसं ॲडमिशन घेण्यासाठी जी फीस भरायची आहे तर ती फीस कशी किती लागणार आहे तुमच्या कॅटेगरीसाठी ते त्यांना तुम्ही विचारू शकता. नेक्स्ट आहे तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स हा जो फॉर्म आहे याची PDF जनरेट करायची. ती जनरेट करण्यासाठी या बटनवरती क्लिक करा.
PDF अशी जनरेट होईल आणि त्याची जी प्रिंटआउट आहे याचे तुम्हाला 3 प्रिंटआउटच्या कॉपीज तुमच्यासोबत ठेवायच्या आहेत. ॲडमिशन घेताना हे प्रिंटआउट कॉपीज तुम्हाला कॉलेजला सबमिट करावे लागतात. आता ज्यावेळी आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यावेळी कॉलेज तुमचं सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स कॉलेज त्यांच्याकडे मिनिमम 6 मंथसाठी ठेवून घेईल आणि तुम्हाला एक रिसिप्ट पण देईल की कॉलेजकडे कुठले कुठले डॉक्युमेंट्स कॉलेजने घेतले आहेत, ओरिजिनल कॉपीज कॉलेजने घेतलेले आहेत. तर ती रिसिप्ट व्यवस्थित जपून ठेवा, कारण 6 महिन्यानंतर ती रिसिप्ट तुम्हाला कॉलेजला दाखवायची असते. तसेच ॲडमिशनच्या वेळी तुम्हाला कॉलेज सांगू शकतं की 3 झेरॉक्सच्या कॉपीज तुमच्याकडे असू द्या. जेवढे पण ओरिजिनल आपण कॉलेजला सबमिट करणार आहे, जेवढे पण ओरिजिनल आपण पोर्टलवरती अपलोड केले होते, त्या सगळ्यांच्या 3 झेरॉक्स कॉपी तुमच्याकडे असू द्या. 3 पासपोर्ट साईज फोटोग्राफ, हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला ॲडमिशनच्या वेळी लागणार आहेत. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला पण हिट करा, जेणेकरून येणारे सगळे अपडेट्स तुम्हाला मिळतील. माझ्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या माझ्या व्हॉट्सअप चॅनलला पण जॉईन करून ठेवा, जेणेकरून माझे सगळे अपडेट्स तुम्हाला व्हॉट्सअपवरती पण मिळतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर पण करा.